आज आपण बनवणार आहोत साबुदाणा खिचडी। त्यासाठी सर्वात आधी शेंगदाणे व्यवस्थित भाजून घ्यायचे। शेंगदाणे भाजल्यानंतर त्याच कढईमध्ये थोडे तेल टाकायचे। तेल गरम झाल्यानंतर थोडे जिरे टाकायचे। जिरे तडतडल्यानंतर शेंगदाणे टाकायचे। नंतर हिरवी मिरची टाकायची। नंतर आपण बारीक केलेले बटाटे टाकून घ्यायचे आणि बटाट्याला थोडी चव येण्यासाठी थोडे मीठ टाकून घ्यायचे। त्यामध्ये मिक्स करायचे। जोपर्यंत आपले बटाटे शिजत आहे तोपर्यंत आपण इकडे मिक्सरला शेंगदाणे फिरून घ्यायचे। अशा प्रकारे शेंगदाणे बारीक करून घ्यायचे। नंतर आपले बटाटे शिजले का चेक करायचे। नंतर त्यामध्ये टोमॅटो टाकून घ्यायचे आणि मिक्स करायचे। थोडे टोमॅटो शिजल्यानंतर लाल मिरची पावडर टाकायची। लाल मिरची पावडर थोडी कमीच टाकायची कारण आधी आपण हिरवी मिरची टाकलेली आहे। नंतर त्यामध्ये आपला साबुदाणा टाकून घ्यायचा। थोडे मीठ टाकायचे आणि व्यवस्थित मिक्स करायचे। अशा प्रकारे व्यवस्थित मिक्स करायचे। नंतर 2-3 मिनिटांसाठी झाकण ठेवून घ्यायचे। 2-3 मिनिट झाकण ठेवायचे। नंतर अजून व्यवस्थित मिक्स करायचे। नंतर आपण बारीक केलेले शेंगदाणे टाकून घ्यायचे। मिक्स करायचे। थोडे लिंबू पिळून घ्यायचे, यामुळे थोडी छान आंबट चव येईल। नंतर मिक्स करायचे आणि तयार आहे आपली साबुदाणा खिचडी। या पद्धतीने साबुदाणा खिचडी नक्की ट्राय करा।